आज रविवार आहे ना, आमच्याकडं खेकड्याचा बेत आहे बघा. कारण आमच्या इथं गावाच्या शेजारी धरण आहे, तिथूनच अंडेत पकडून रात्रीचे सगळेजण जात आहेत मिळून खेकडे मासे असे आणतात सगळेजण. आणलेले त्याच्यातले मोठे मोठे नांगे घेतलेत भक्तीने भाजून खायला. भाजून खूप छान लागतात, म्हणजे मला पण आवडतात आणि भक्तीला पण आवडतं. तोपर्यंत आत्यानी तयारी करायला घेतली होती. त्या म्हणल्या रस्सा बनवायला, मला नाही जमत त्याच बनवतात, त्यांच्या हातचं खूप छान होतं. मग तेव्हा तोपर्यंत मी तयारी केली. गरम पाणी थोडंसं ठेवलं होतं त्या रश्श्यासाठी आणि लसूण वगैरे सोलला. थोडासा मसाला लागतो, लसूण खोबरं कोथिंबीर आल्याचा एखादा तुकडा असला म्हणजे बाद झालं, थोडासाच लागतो. मग त्यांनी ते सगळे खेकडे स्वच्छ धुवून चेचून घेतले. चेचून वगैरे घ्यायचे, नंतर गाळून त्याचं पाणी काढायचं आणि ते पाणीच आपल्याला रश्श्यासाठी उपयोगी असतं. आणि मग नंतर त्याला मसाल्याची चटणी मीठ गरम मसाला असं फोडणी, त्याच्यातले थोडेसे पीस ठेवले ते आधी भाजून घेतले. नंतर तो सगळा मसाला टाकला आणि मसाला पूर्ण हलवून घेतला. थोडासा मसाला भाजला आणि नंतर ते आपण पाणी गाळून घेतलेलं ते ओतलं त्याच्यात. इतकं सोपं आहे बघा रस्सा बनवायला, पण टेस्टला एकदम छान लागतो. असा होता मेनू रस्सा, मच्छी आणि चपाती भात. चला तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.